नागपुर शहर को नशा मुक्त बनाने के लिए पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल की संकल्पना से ऑपरेशन थंडर एकत्र हो या नशा मुक्त समाज बनूया इस अभियान के तहत ड्रग्स फ्री नागपुर का सपना साकार करने की दिशा में नागपुर पुलिस लगातार ठोस कदम उठा रही है। मार्च 2024 से शुरू हुए इस विशेष अभियान में 2020 से 2025 तक दर्ज सभी नशीले पदार्थों से जुड़े मामलों की दोबारा से छानबीन की जा रही है। आरोपियों के घरों की तलाशी, मोबाइल फोन की जांच, बैंक लेन देन और नेटवर्क कनेक्शन की पड़ताल की जा रही है। जिन आरोपियों की पहचान हुई है उन्हें सिम्हा प्रणाली ऐप में अपडेट किया गया है ताकि भविष्य में अपराध होने पर तत्काल जानकारी मिल सके। आणि याच्यात या कारवाईमध्ये आपल्याला नागपूर शहराला कसे ड्रग फ्री आपण करू शकतो त्या अनुषंगाने आपण कारवाई करत आलो आहे। ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की ड्रग्सच्या व्यसन तसेच ड्रग्सचा पसार पूर्ण विश्वामध्ये झालेलं आहे आणि आपला शहर असा अनटच नाही आहे। म्हणून आपण आपले इथे जे कारवाई आपण व्यवस्थितपणे करावे यासाठी आमच्या काम चालू आहे। सध्या मागील जसं मी सांगितलं जवळपास 1.5 वर्षामध्ये मोठी कारवाई आपल्याकडे झालेली आहे आणि त्या कारवाईमध्ये जवळपास 8.5 कोटीच्या मालमत्ता आपण जप्त केलेला आहे। हे 1 मार्च 2024 पासून 17 जून 25 पर्यंत हे झालेलं आहे। आणि याच्यात जे आपण बघितलं तर एकूण जे केसेस आहे ते 540 दाखल झालेले आहे आणि त्याच्यात जे सेवन करतात त्यांचे तसेच MD, गांजा, डोडा, अफीम, चरस हे सगळे याच्या आपल्याला आपण पकडलेले आहे याच्यात। आणि याची जी ॲक्च्युअल याची किंमत आहे तो आहे 6.5 कोटीची। हे बघून आपल्याला दिसेल की आपण म्हणजे जरी एक आधी मोठी कारवाई झाली असेल परंतु इतकं जे आपल्याला भेटत होता हे 1 kg पर्यंत आपल्याला MD भेटलेली आहे। तसेच वेगवेगळे केसेसमध्ये आहेत आणि ह्याच्यात नुसतं याच्यावर न थांबता आपण एखादा केस जर मिळाला त्याच्या फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक हेही आपण शोधलेलं आहे आणि हे आपण मुंबईपर्यंत किंवा राजस्थानपर्यंत किंवा मध्य प्रदेशपर्यंत किंवा उडीसापर्यंत असे लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहे। तर हे एक वचक याच्यावर आपला भरपूर आलेलं आहे। सध्या जे आहे अजून आपल्याला याच्यावर काम करायचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण 20 ते 26 तारीखपर्यंत जूनमध्ये एक मोठी ऑपरेशन थंडर जे आपला सुरू आहे त्या अनुषंगाने आपली कारवाई आपण घेत आहोत। त्याच्यात वेगवेगळे प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज केलेले आणि त्या प्रोग्राम्समध्ये म्हणजे 20 तारीखपासून व्यसनमुक्तीकरिता जे आहे सामूहिक शपथ घेणे असला किंवा रील पोस्टर कॉम्पिटिशन्स असतील किंवा नुक्कड नाट्य सादरीकरण असतील, शाळा महाविद्यालयामध्ये जे तज्ज्ञ परिसंवाद आहे तो असतील किंवा असे वेगवेगळे स्पर्धा पण आपण क्रिकेट याची व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉलची घेत आहोत। पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा आहेत, विशेष नुक्कड असे वेगवेगळे आपण प्रोग्राम्स ह्याच्यात आपण घेतलेले त्याचे आम्ही प्रेस रिलीज देतो आहोत। तुमच्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य हवे आहे कारण आपण हे एक जे काम करतो हे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि जे लोक आहेत ते कसे याच्यापासून लांब राहतील आणि हे जे लोकांची हिंमत नाही झाली पाहिजे हे आपण जर व्यवस्थितपणे याला पब्लिसिटी दिली तर आपण आपलं शहर याच्यापासून लांब राहणार। तसेच याच्यात आपण कुठल्याही लेवलपर्यंत जातो जसं पिट NDPSच्या आपण जर बघितला ते 25मध्ये पण आपण एक केस केलेलं आहे ज्याच्यात ते पण आम्ही तुम्हाला माहिती देतो आहे। तर हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 1-2च केस झाले असतील, त्याच्यात एक केस आपल्याकडे इथे झालेला आहे। म्हणजे आपण चारही दिशाने प्रयत्न याच्यावर करतो आहे। आमचे अधिकारी, आमचे अंमलदार हे सगळे याच्यात म्हणजे हेड ऑन या विषयावर काम करत आहे। आणि याशिवाय आपण पाहिलं असेल की हुक्का पार्लर असो किंवा अँटी टोबॅको आपली कारवाई असो किंवा जे वेब्स आहे सध्या याच्यावरही आपण मोठ्या प्रमाणाने कारवाई केलेली आहे।
तर हे जे आहे 20 ते 26पर्यंत आपण याच्यात काही एक 25 तारीखला ऑनलाईन प्रोग्राम ठेवलेले आहेत. त्याच्यात 3 डिस्कशन्स आहेत. त्याच्यात जे तज्ज्ञ आहेत ते मुंबईवरून, दिल्लीवरून किंवा इतर शहरावरून आपल्याशी जोडणार आहे. तसेच 26 तारीखला जे ऑफलाईन आहे ते भट सभागृहामध्ये एक मोठा प्रोग्राम तिथे होणार आहे. त्याच्या जवळपास 2,500-3,000 लोक पार्टिसिपेट करतील आणि त्याच्यात थ्रूआउट द डे डिस्कशन्स होणार आहे. आणि त्याशिवाय हे सगळं संपल्यानंतर आपण एक डॉक्युमेंट पण तयार करणार आहेत की आपण कसे हे काम केलेलं आहे आणि भविष्यात आपण कसे कसे काम करणार आहे किंवा कसे आपण करू शकतो आहे, कसे इंटर डिपार्टमेंट्सची जे कॉर्डिनेशन पाहिजे ते कॉर्डिनेशनवरही आपण चर्चा करणार आहे. आणि याच्यात NCB असो किंवा आपले पोलीस डिपार्टमेंट असो किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट, हायर एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा शाळा जे डिपार्टमेंट आहे ते असतील, ह्या सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहे आणि सगळ्यांना आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे. जी आपण ॲक्टिव्हिटीज केलेली आहे ती ॲक्टिव्हिटीजबद्दल आम्ही NCB असो किंवा इतर डिपार्टमेंट्स असतील त्या सगळ्यांना आपल्याकडे जे आरोपी मिळालेले त्या आरोपीजच्या डेटा त्यांच्याशी शेअर आम्ही केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी आम्ही जे एक ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशनमध्ये जवळपास 400-500 लोकांना उचलला होता सकाळच्या वेळेस आणि त्यांचे सगळ्यांचे विरुद्ध काय काय होतं त्यांचे डोजियर्स आम्ही तयार केले होते. डोजियर्सनंतर ते कुठले त्यांचे लिंक्स आहे, काही गँग्स आहेत का, इथपर्यंत आपण कारवाई केली होती. आपण जोमाने ह्या विषयावर काम करतो आहे कारण आपण पाहिलेलं आहे काही स्टेट्समध्ये हे आउट ऑफ कंट्रोल गेला होता आणि त्याचे नंतर किती प्रॉब्लेम झालेले आहेत त्या स्टेट्समध्ये. आपल्याकडे असा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत की आपण सगळे याला बंद करू किंवा हे हद्दपार झाला पाहिजे. यासाठी आमची वेगवेगळी डिस्कशन झालेली, आम्ही टीम्स तयार केलेली आहे आणि ही टीम्स शाळा, कॉलेजेस वगैरे सगळं जाऊन किंवा सोसायटीजमध्ये जाऊन याचा प्रसार अजून